नमस्कार. आज आपण इथे त्यागाबद्दल शिकणार आहोत. त्याग किंवा रिनन्सिएशन हा जीवनाचा सार आहे. तुम्ही जितके अधिक द्याल तितकीच तुमची वाढ होईल, असे म्हणतात स्वामी विवेकानंद. त्याग म्हणजे केवळ वस्तूंचा त्याग करणे नव्हे, तर ते स्वार्थाचा त्याग करून एखाद्या उच्च ध्येयाची सेवा करणे आहे. त्याग ही सोडून देण्याची एक जाणीवपूर्वक कृती आहे. केवळ भौतिक वस्तूंचाच नव्हे, तर अहंकार, स्वार्थी इच्छा आणि आसक्तीचा त्याग. भारतीय दर्शनात ही एक केंद्रीय कल्पना आहे. भागवद्गीता, उपनिषेदात आणि संत व नेत्यांच्या जीवनात. हे पलायनवादाबद्दल नाहीये. हे एका उदात्त ध्येयासाठी केलेल्या हेतुपूर्ण त्यागाबद्दल आहे. त्यागाचा व्यापक अर्थाने अर्थ म्हणजे की एखादी वस्तू, हक्क, श्रद्धा किंवा जीवनशैली यासारखी कोणतीही गोष्ट सोडून देणे किंवा तिचा पूर्णपणे त्याग करणे. हा त्याग कुठे कुठे लागू होतो? अनासक्ती आणि सोडून देण्याच्या आंतरिक वृत्तीच्या स्वरूपातील त्याग. जरी एखादी व्यक्ती संन्यासाचा मार्ग अवलंबत नसली तरीही जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये अत्यंत अशी उपयुक्त ठरते. ही अशी बाहेरची परिस्थिती, इच्छा आणि द्वेष इत्यादींच्या नियंत्रणापासून मुक्त होण्याबद्दल आहे. कळलं? जीवनातील मानवाच्या प्रत्येक टप्प्यात, म्हणजे बालपण, पौगंडावस्था, तारुण्य, पूर्ण आलेलं प्रौढत्व आणि नंतर वृद्धावस्था आणि विविध जीवन अवस्थांमध्ये, जीवन प्रक्रियेदरम्यान मानव हा स्वेच्छेने एक टप्पा सोडून दुसऱ्या टप्प्याचा स्वीकार करतो. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यागाचे प्रकटीकरण कसे होते ते येथे दिले आहे. वैयक्तिक जीवन, भावनिक स्वातंत्र्य, दुःख कमी करणे, संयम आणि साधेपणा, स्वीकृती, त्याग आणि वाईट सवयी पूर्णपणे सोडणे. व्यावसायिक जीवन, परिणामापासून अलिप्तता, ताण आणि थकवा कमी करणे, नैतिक निर्णय घेणे, लवचिकता आणि जुळवून घेण्याची क्षमता, तसेच सहकार्य, व्यावहारिकता आणि व्यावसायिक असणे. दैनंदिन जीवन, जागरूक उपभोग, अपेक्षांचे व्यवस्थापन, दिनचर्येतील आपला साधेपणा आणि द्वेष पूर्णपणे विसरणे. आध्यात्मिक जीवन म्हणजे ऐहिक सुखांपासून अलिप्तता, अहंकाराचा त्याग, उच्च शक्तीच्या इच्छेला शरण जाणे, अज्ञानाचा त्याग आणि निस्वार्थ सेवा. एका अर्थाने या सर्व क्षेत्रांमध्ये त्याग करणे म्हणजे जाणीवपूर्वक सोडून देणे होय. वंचिततेतून नव्हे, तर या सखोल समजुतीतून की स्वातंत्र्य, कृपा आणि समाधान बाह्य परिस्थिती किंवा आसक्तीच्या इच्छांपासून स्वतंत्रपणे आपल्या आतूनच येतात. हे एक शक्तिशाली साधन आहे जे शहाणपणा, करुणा आणि आंतरिक शक्ती
विकसित करण्यासाठी. त्याग भावना महत्वाची का आहे? कारण त्यामुळे निर्माण होते आत्मनियंत्रण, शिस्त आणि स्पष्टता. हे मात करण्यास मदत करते तणावावर, अहंकारावर आणि कारणीभूत असणाऱ्या इच्छांवर. त्यामुळे अधिक आनंद आणि स्वातंत्र्य मिळते. भारताच्या महान नेत्यांनी त्यागाचा सराव केला. उदाहरणार्थ गांधी, अब्दुल कलाम, मदर टेरेसा इत्यादी. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अभ्यासासाठी आपले सुखसोयी सोडून देतो आणि नंतर शिक्षक किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकांचे जीवन बदलतो किंवा देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात सामील होतो. त्याग करण्याचा सराव कसा करावा? लहान गोष्टीपासून सुरुवात करा. विचलित करणाऱ्या गोष्टी सोडून द्या, जसं की फोन आणि तत्काळ आनंद. जागरूकतेसह आसक्ती विकसित करा. आसक्ती न ठेवता निरीक्षण करायला शिका. सुखापेक्षा धैर्याला प्राधान्य द्या. जे योग्य आहे आणि जे सोपे नाही ते करा. आध्यात्मिक ग्रंथ आणि गुरूंपासून शिका. भागवद्गीता, रामायण इत्यादी. कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वयंसेवा करून इतरांची सेवा करा. चिंतन करा फक्त एका गोष्टीवर. तुम्ही या आठवड्यात काही गोष्टींचा त्याग करू शकता, अधिक समर्थवान किंवा अधिक फोकस होण्यासाठी. धन्यवाद.